नमस्कार. वानखेडेच्या मैदानावर पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला हार पत्करावी लागली आणि या पराभवानंतर कॅप्टन हार्दिक पंड्याचे शब्द ऐकून चाहत्यांच्या मनात मोठी खळबळ उडाली आहे. माझ्याकडे आता बोलण्यासारखं काही उरलेलं नाही. हे शब्द फक्त एका कॅप्टनचे नाहीत, तर एका संघर्ष करणाऱ्या संघाची वेदना आहेत. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. काल मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना झाला. ठिकाण होतं मुंबईचं वानखेडे स्टेडियम. घरच्या मैदानावर खेळताना मुंबई इंडियन्सकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट्स गमावून 195 धावा केल्या. हा स्कोअर पाहता सामना पूर्णपणे मुंबईच्या बाजूनं झुकलेला वाटत होता. चाहत्यांना वाटले होतं की हा सामना मुंबई सहज जिंकेल. पण दुसऱ्या इनिंगमध्ये चित्र पूर्णपणे बदललं. पंजाब किंग्सनं हा लक्ष्य फक्त 16.3 षटकात 3 विकेट्स गमावून पार केलं आणि तेही खूप सहज पद्धतीने. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना कोणताही प्रभाव टाकता आला नाही. जसप्रीत बुमरासारख्या अनुभवी गोलंदाजालाही अपेक्षित यश मिळालं नाही. फिल्डिंगमध्येही काही चुका दिसल्या आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे आणखी एक पराभव. हा पराभव साधा नाही, कारण हा सलग चौथा पराभव आहे. याआधी मुंबई इंडियन्सला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांकडून पराभव पत्करावा लागला होता. टीममध्ये हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांसारखे मोठे खेळाडू आहेत. हे सगळे टीम इंडियाचे स्टार आहेत. अलीकडेच झालेल्या वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी शानदार कामगिरी केली होती आणि भारताला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्यात मोठा वाटा उचलला होता. पण IPL 2026 मध्ये हेच खेळाडू संघर्ष करताना दिसत आहेत. हार्दिक पंड्या कॅप्टन म्हणून दबावाखाली दिसतोय. सूर्यकुमार यादवची बॅट अजूनही पूर्णपणे रंगात आलेली नाही. जसप्रीत बुमराह अपेक्षेप्रमाणे विकेट्स घेताना दिसत नाही आणि तिलक वर्माही सातत्य राखण्यात अपयशी ठरत आहे. इतकी मजबूत टीम असूनही मुंबई इंडियन्सला एक सामना जिंकण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतोय. सामन्यानंतर हार्दिक पंड्या खूपच निराश दिसला. त्याच्या चेहऱ्यावरची भावना स्पष्ट सांगत होती की संघात काहीतरी बरोबर नाही. हार्दिक पंड्या म्हणाला, प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास माझ्याकडे आता बोलायला जास्त काही नाहीये. आम्हाला बसून विचार करायची गरज आहे की आम्ही कुठे कमी पडतोय, एक खेळाडू म्हणून आणि टीम म्हणून. आमच्या योजना आणि काम करण्याची पद्धत दुरुस्त करावी लागेल. हे वक्तव्य एका कॅप्टनची असहाय्यता दाखवतं आणि त्याचवेळी संघाला सुधारण्याची गरजही स्पष्ट करतं. हार्दिक पंड्यानं पंजाब किंग्सचं कौतुक करत सांगितलं, पंजाब किंग्सला या विजयाचं श्रेय जातं. चेंडू रिव्हर्स स्विंग होत होता. दुसऱ्या इनिंगमध्ये दव पडला. त्यांनी आमच्यापेक्षा चांगली गोलंदाजी आणि फिल्डिंग केली. तो पुढे म्हणाला, आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येकानं जबाबदारी घ्यावी लागेल. या सगळ्या घडामोडींनंतर आता सर्वांचे लक्ष आहे मुंबई इंडियन्सच्या पुढच्या सामन्याकडे. संघात काही बदल होणार का? प्लेइंग 11 मध्ये फेरबदल होईल का? ही स्ट्रॅटेजीमध्ये मोठे निर्णय घेतले जातील. आता पाहायचं आहे हार्दिक पंड्या आणि त्याची टीम या परिस्थितीतून बाहेर पडते का, की ही पराभवांची मालिका अजून लांबते. अशाच ताज्या क्रिकेट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा भेटेन एका नव्या अपडेटसह. धन्यवाद.